हाय गाईज, नव्या वाटामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन आणि वेगळी रेसिपी करणार आहोत. ते म्हणजे ओली हळद आणि आलं याचं लोणचं करणार आहोत. आणि त्याचबरोबर एक मिक्स लोणचं सुद्धा मी आज करणार आहे. तर हे ओल्या हळदीचं लोणचं खूप छान टेस्ट लागते त्याची. आणि गेले 20 वर्षापासून मी ते करते लोणचं. मसाला सुद्धा मी घरच्या घरीच तयार करणार आहे. तर आता सुरुवात करूया आपण लोणचं तयार करायला. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. चला तर मग बनवूया आपण. लोणच्यासाठी इथे आपण घेतलेले आहे हळद, आलं, लसूण आणि मिरची. हळद आणि आलं हे धुवून स्वच्छ त्याची साल काढून घ्यायची आहे. इथे मी दाखवण्यासाठी असंच घेतलंय. आणि त्याच्यामध्ये लिंबू सुद्धा आपल्याला लागतील, तर लिंबू सुद्धा घ्यायचे आहेत. आणि अशी 5-6 लिंबू घेतलेत. लिंबू आपण आपल्या अंदाजाने टाकायचे, म्हणजे आंबट झालं पाहिजे एवढी लिंबू टाकायची आहेत. तर तुम्ही लिंबाचा, मी दरवेळेला लिंबाचा रस काढून पिळते, पण यावेळेस लिंबाच्या अशा उभ्या फोडी करून टाकणार आहे. तर बघूया कसं लागतं ते. आणि हळदीचं लोणचं खूप मस्त आणि टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मी सांगते त्या पद्धतीने करा. आणि अजून आपल्याला काय काय मसाला लागणार आहे तर तेही आपण बघणार आहोत. आणि हे सगळं साहित्य धुवून सुकवून पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी त्याला राहता कामा नये, कारण पाणी जर काही राहिलं तर लोणचं लवकर खराब. मी आता ही हळद धुवून त्याची सालं काढून घेते. तुम्ही आधी धुवून पुसून नंतर सुद्धा सालं काढू शकता. हे बघा, सालं काढून एकदम ड्राय करून घेतलेलं आहे आलं आणि हळद सुद्धा. मिरच्या सुद्धा धुवून नंतर पूर्णपणे पुसून ड्राय करून घेतलेल्या आहेत. घालणार आहे त्याच्यामध्ये. इथे घेतलेले आहेत आपण लिंबू आणि आलं आणि मिरची घेतलेली आहे. लिंबू सुद्धा पुसून घेतलेले आहेत. एकही थेंब पाण्याचा त्याला लागता कामा नये. मिरची घेतलेली आहे. तर हे एवढं सगळं मी लोणच्यामध्ये टाकणार आहे. तर गेल्या वर्षी सुद्धा मी लोणचं केलेलं. तर काय जण लसूण टाकत नाहीत, पण लसूण हा खूप छान लागतो लोणच्यामध्ये. आणि स्पेशली माझ्या मुलीला लोणच्यामधला लसूण खूप आवडतो. ती अगदी वेचून खाते. म्हणजे त्यामुळे लसूण मी इथे एवढा घेतलाय. आणखी थोडासा हवा तर टाकेन, म्हणजे आपल्या अंदाजाने आपण तो, तुम्हाला आवडत असेल तर टाका. हळद आणि आलं हे यामधलं मेन आहे. आणि लिंबू, बाकी मिरची किंवा लसूण आणि असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी तर टाकते, कारण गेल्या वर्षी मी केलेलं त्यावेळेस मी मिरची टाकलेली आणि लसूण सुद्धा टाकलेलं आणि खूप छान लागलेलं. यावर्षी मी असा प्रयोग करणार आहे की लिंबूचा फक्त रस पिळण्याऐवजी म्हणजे लिंबूच्या बारीक अशा उभ्या फोडी सुद्धा करून टाकणार आहे. ते आता हे हळद आणि आलं किसून घेतलेलं आहे. यामध्ये मी घेतलेलं आहे 4 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे मेथी, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा, 8 ते 10 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंगा आणि मोहरी 3 चमचे घ्यायचे, 3 ते 4 चमचे. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. खूप करपवायचं नाही आणि खूप कच्चंही ठेवायचं नाही. त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं पाहिजे एवढं भाजायचं. पिंक सॉल्ट घेतलेला आहे, तर पिंक सॉल्टसुद्धा तव्यावरती गरम करून घ्यायचा आहे. हा सगळा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. इथे मिरची कट केलेली आहे, लसूण सोडून घेतलाय आणि लिंबू कट करणार. लिंबूचा रस सुद्धा काढून घेतलेला आहे. अर्धी वाटी एवढा मी रस काढून घेतलाय आणि राहिलेले लिंब आहेत तर ते मी कापून घेते, मिक्स लोणच्याला पण आणि या लोणच्याला पण. बाउलमध्ये आता आपण किसलेलं आलं, त्यानंतर हळद आणि लिंबू पण टाकलेत मी, लिंबूच्या फोडी टाकलेत, मिरची आणि लसूण, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे.
मसाला दाखवला तर तो सगळा असा मी जाडसर असा वाटून घेतलेला आहे. तो मसालाही टाकायचा याच्यामध्ये. मीठ आपल्याला लागलं तर आपण नंतर 1-2 दिवसानंतर जरा बघायचं आणि आणखी थोडंसं टाकायचं. हा लिंबूचा रस आपण काढून घेतलेला आहे. गाळून घ्यायचा आहे लिंबूचा रस. हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही जे जेवणाला वापरता तर ते सुद्धा तेल तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. हे उकळवायचं आणि त्यानंतर थंड करायचं पूर्णपणे आणि मग टाकायचं. आता हे उकळवून थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे आणि तिखट आता आपल्याला हवं तेवढं टाकायचं. मी आता 2 चमचे टाकणार आहे. मस्त कलर आलेला आहे आणि किती छान दिसतं, सुंदर दिसतंय लोणचं. आणि फक्त दिसतच नाही तर टेस्ट सुद्धा. आता हे लोणचं बरणीत आपण तयार करून घ्यायचे आहे. पूर्णपणे आतून सुकलेली पाहिजे बरणी. लोणचं करत असताना अजिबात ओला हात लागला नाही पाहिजे. आणि लोणच्याच्या वरती असा तेलाचा थर आला पाहिजे. तर लोणचं आपलं कधीच खराब होत नाही. किती वर्ष तुम्ही ठेवलात तरी सुद्धा ते जसंच्या तसं राहतं. हे लोणचं लगेच खायला तयार होतं. 8 दिवसामध्ये सुद्धा लोणचं खाण्यासाठी हे तयार आहे. हे लगेच वापरायला मी एका छोट्याशा बरणीमध्ये थोडंसं लोणच्याच्या वर असा तेलाचा थर आला नाही तर लगेच त्याला बुरशी लागते. मग ते कोणतंही लोणचं असू. हे मिक्स लोणचं आहे. यामध्ये मी गाजर, लिंबू, आवळा आणि मिरची टाकलेली आहे. आणि त्यामध्ये जो मसाला मी हळदीच्या लोणच्याला केलेला होता तर तसाच सेम या लोणच्यासाठी सुद्धा केलेला आहे. तेल वगैरे मोहरीचंच वापरलेलं आहे आणि सेम मेथड आहे करण्याची. फक्त यामध्ये लिंबूच्या फोडी टाकलेल्या आहेत तर लिंबूचा रस नाही टाकला आणि त्या लोणच्यामध्ये लिंबूचा रस हा टाकावाच लागतो. हा एक फरक आहे दोन्हीमधला. आणि मिक्स लोणचं सुद्धा टेस्ट खूपच मस्त लागते. असं आपलं आज ओल्या हळदीचं लोणचं आणि मिक्स लोणचं असं तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. खूप छान आणि टेस्टी होतं या पद्धतीने, या मेथडने जर तुम्ही लोणचं केलं तर. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.